हजारो वर्षापूर्वीच्या माणसाची राहणी आपल्यापेक्षा वेगळी होती. तो घनदाट जंगलात राहत होता आणि जंगली प्राण्यांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी त्याच्याकडे काहीच साधन नव्हतं. पळून जाऊन त्याला झाडावर चढून बसणं हा एकच मार्ग होता. माणसं टोळ्या करून एकत्र राहायची, त्यामुळे अन्न मिळवणं त्यांना सोपं होतं. एका ठिकाणचं अन्न कमी पडायला लागलं, पाण्याचा तुटवडा जाणवायला लागला की या टोळ्या दुसऱ्या गावी जात. अश्मयुगातल्या माणसाने जेव्हा हा वणवा बघितला तेव्हा तो खूप घाबरला आणि दुसरी गोष्ट की ही आग लागली कशी हेच त्याला समजत नव्हतं. त्यामुळे तो त्याच्यापासून लांबच राहत होता. हत्यारं तयार करताना माणूस गारगोटीचा दगड वापरत होता आणि दगड एकमेकांवर आपटतही होता. असं करत असताना त्या दगडांमधून ठिणग्या बाहेर पडत आणि या ठिणग्या वाळलेल्या पाचोळ्यावर पडल्या की तो पेट घेतो. हे जेव्हा माणसाच्या लक्षात आलं तेव्हा अग्नी निर्माण करायचं तंत्र त्याला सापडलं. पण सुरुवातीची चाकं मात्र भरीव होती. काही वेळेला लाकडी फळ्या एकमेकांना जोडून सुद्धा चाकं तयार केली जायची. पण ही भरीव चाकं फारच जड होती. अशा चाकांची गाडी ओढणं म्हणजे खूप खूप कष्टाचं काम होतं. मग माणसाच्या लक्षात आलं की आपल्याला हा जडपणा कमी करायला पाहिजे.